किती हौस असावी याचं एक उदाहरण दाखवते। तर आम्ही आलो होतो लग्नासाठी अंतुर्ली येथे आणि काकूंच्या घरचा बगीचा मी तुम्हाला दाखवते। हे आमच्या बगीच्यातलं फूल आहे आणि हे काकूचा पूर्ण बगीचा सगळा दाखवते। तर सकाळी सकाळी ही सगळी हिरवळ पाहून इतकं छान वाटलं ना। पाऊस आला होता आणि सगळी हिरवळ अजूनच ताजीतवानी वाटत होती। सगळ्या प्रकारचे झाडं आहेत ना, असे भरपूर झाडं आहेत जे मी पाहिलेलेही नव्हते आणि अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांची केअर करून वरून सुद्धा डोकावत आहेत। पहा, टेरेसवरती सुद्धा भरपूर झाडं लावलेली आहेत, ते तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवेनच। आणि हे सगळे झाडं जे आहेत त्यांच्या प्रत्येक कुंडीला सुद्धा त्यांनी डेकोरेट केलं आहे, असेच ठेवलेले नाही आहेत आणि त्याची काळजी दोघं मिळून सुद्धा घेतात आणि खूप सुंदर पद्धतीने सगळी अरेंजमेंट केलेली आहे। झाडांच्याच बाबतीत नाही तर घरामध्ये सुद्धा त्यांनी अतिशय चांगल्या गोष्टी म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी साठवून ठेवल्या आहेत। आणि ह्याच आहेत आमच्या आत्या। सकाळी उठून छान सगळं झाडून ते रांगोळीसुद्धा काढत होत्या आणि आजूबाजूने सुद्धा खूप सुंदर हिरवळ होती। इथे कण्हेरचं झाड आहे पहा, त्यानंतर जास्वंद असेल, प्रत्येक झाड जे आहे ते अतिशय खुश यांच्या घरात दिसत होतं, जसं त्या आत्यांचा स्वभाव आहे तसं। आणि सगळे झाडं जे आहेत ते अतिशय मनापासून लावलेले आहेत। असंच काहीतरी गार्डन करायचं आहे घरी म्हणून नाही, तर प्रत्येक प्लांटला वर तितक्याच काळजीने एखादं आपलं जसं बाळ आहे तशा प्रकारे झाडांची काळजी घेतो ना, तसेच त्यांनी लावलेले होते। आणि प्रत्येक झाडाबद्दल त्या इतक्या भरभरून बोलतात झाडं दाखवताना, ते सुद्धा खूप आल्हाददायक असतं। आणि हे झाड त्यांचं थोडं सुकलं तर त्याबद्दल त्या नाराजही होत्या। आता त्यांना अपेक्षा होती की पावसामुळे ते व्यवस्थित होईल। आणि इतके कोपऱ्यात लावलेले झाड आहेत ना, तुम्ही पाहाल प्रत्येक कोपऱ्यात झाड आहे। असा कुठलाच घरातला कोपरा त्यांनी सोडलेला नाही, जिथे शक्य असेल तिथे त्यांनी झाडं लावलेले आहेत। आणि इवन झाडच नाही तर पक्ष्यांसाठी त्यांच्या घरामध्ये 1-2 ठिकाणी थोडेसे खोपेसुद्धा मला दिसले आणि त्यामध्ये एका याच्यात तर अंडी आणि पिलंसुद्धा होती। तर हा त्यांच्या घराची बॅकसाईड आहे, तर तिकडेसुद्धा त्यांनी झाडं लावले होते। म्हणजे प्रत्येकच ठिकाणी झाडच त्यांच्या घरात होते, जितके शक्य असतील तितक्या प्रकारचे आणि तितक्याच काळजीने लावलेले झाड हे सुद्धा झाड आहे। याला काहीतरी नावही सांगितलं होतं। आणि याआधी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये आमच्या नावंदर काकूंचा बगीचा दाखवला होता एकदा, जुना व्हिडिओ आहे ते खूप, आणि त्यांची पण मला इथे आठवण येत होती हे सगळे झाडं पाहून। त्यांनासुद्धा खूप झाडांची आवड आहे आणि यांनासुद्धा खूप आवड आहे। झाडांची आवड असणं एक वेगळी गोष्ट असते, पण ते झाडं जगवणं, ते लावणं, त्यांची काळजी घेणं ही खूप कठीण गोष्ट आहे, कारण ते एका दिवसाचं काम नाही आहे। जसं एखाद्या बाळाला आपल्याला मोठं करेपर्यंत सगळं द्यावं लागतं, तसंच या झाडांचं आहे। आणि हे झाड तर मला रात्री पाहिलं मी तेव्हा मला असं वाटत होतं की प्लास्टिकचं काहीतरी खोसून ठेवलं आहे, परंतु ते प्लॅन्ट आहे आणि यामधले ते काही वाढलेले झाडं आहे। तर ते सगळ्या गोष्टी त्यांनी खूप मेंटेन करून ठेवल्या आहेत। त्या झाडांचे पानं गोळा करणं असो, त्यांच्यासाठी खत बनवणं असो। आणि इकडे पहा त्यांच्या या गॅलरीमधून मागच्या तिथे असा बगीचा दिसतोय, केळीची बाग, आणि वर जायच्या पायऱ्यांमध्ये सुद्धा झाडं ठेवलेले आहेत। मनी प्लांट तर इतके छान ग्रो झालेले आहेत त्यांच्या घरातले की अतिशय फ्रेश वाटतं। आणि त्याच्या आजूबाजूनं प्राणी ठेवणं असो, काही आर्टिफिशियल डेकोरेटिव्ह आयटम्स ठेवणं असो, ते सुद्धा त्यांनी खूप मनापासून केलं आहे आणि खूप सुंदर पद्धतीने सगळं डेकोरेट केलेलं आहे त्यांनी। मॉन्स्टेरा आहे छोटावाला, त्यानंतर पीस लिलीचे झाडं आहेत, मनी प्लांट तर भरपूर मोठे मोठे झाले आहेत त्यांचे, आणि जेडचे सुद्धा झाडं आहेत। तर खूप छान पद्धतीने इथे झिझी प्लांट तुम्हाला दिसत असेल। आता हे तर झालं फक्त एक पिक्चर, खरी जादू त्यांच्या टेरेसवरती होती आणि ते पाहून तर मी थक्क झाले। प्रत्येक झाड त्यांनी अतिशय काळजीपूर्वक तिथे ठेवलं होतं, लावलं होतं आणि त्या झाडांची स्टोरीसुद्धा त्या सांगत होत्या। आणि प्रत्येक झाड, मग याला कधी फूल आलं, कधी उगवलं, याला कसं काय झालं, सगळं जसं एखाद्या बाळाचं कौतुक आपण करतो ना घरातल्या, तसं आम्हाला त्या सांगत होत्या। आणि त्यांनी त्यातले भरपूर झाडांच्या कटिंगसुद्धा मला दिल्या, ते कटिंग मी घेऊन आलेले आहे आणि ते घरी लावणार आहे। आणि इथे हे डॉलरचं प्लांट आहे, हे मला खूप आवडलं होतं, तर हे मी त्यांच्याकडून कटिंग घेतली। सगळ्या झाडांना येणारे फुलं, त्यांचे प्रकार, मग हे कुठून आणलं, त्याच्या मागची कथा। आणि हे जे तुम्हाला मोगरा दिसतंय ना, तर हे मी आत्याला दिलं होतं जेव्हा आमच्या सुजाताची आणि वैभवची रिसेप्शन होतं आणि तेव्हा ते आल्या होत्या आमच्याकडे, तेव्हा आम्ही सगळ्या गेस्टना प्लांट्स दिले होते। तर त्यामध्ये मोगऱ्याचं झाड आत्यांना दिलं होतं आणि मग आत्यांनी ते लावलं आणि त्यांनी सांगितलं की भरपूर फुलं त्याला या उन्हाळ्यामध्ये आलेले आहेत। आणि काही प्लांट इकडे असे पडले होते, तर हे काटेरी निवडूनसारखं प्लांट पडलं होतं हे पानांचं, तर ते मी उचलून ठेवलं आणि त्याला भरपूर काटे आहेत। तिथे तुळशींचे प्रकार,
लिलीचे प्रकार सगळं काही आहे व्यवस्थित लावलेलं आणि त्या मेंटेनसुद्धा व्यवस्थित करतात. काकासुद्धा हेल्प करतात असं त्या सांगत होत्या. तसंही इतके सगळे कामं एकट्या व्यक्तीकडून शक्य नसतात. आपल्या जोडीदाराची साथ असली तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित करता येतात, जी त्यांना छान मिळाली होती. आणि सगळे झाडं पहा, टेरेसवरती सगळ्या म्हणजे छोटे कपामध्ये ग्लासमध्ये कशातही झाडं लावलेले होते आणि त्या कुंड्या डेकोरेट करून त्या प्रत्येक गोष्टीची त्या प्रॉपर काळजीसुद्धा घेतात. सो तुम्हीसुद्धा एन्जॉय करा. आणि यातले काही नावंही आपल्याला येत नाहीत. आणि त्या झाडांचा त्यांनी इथे जे तुम्हाला 2 कुंड्यांमध्ये दिसत आहेत त्याची कमान बनवली होती. हे पग झाड आहे, त्या सांगत होते की याला पर्पल कलरचे फुलं येतात. हे डॉलरचे काही प्लांट्स इकडे लावलेले होते, ज्यामध्ये आता पाऊस आला होता रात्री तर पाणी जमा झालं होतं. रस्ता आहे आमच्या आत्यांचा बगीचा आणि खूप छान वाटलं मला ते पाहून. तर बगीचाच नाही तर त्यांच्या घरामध्ये पहा अशा छोट्या छोट्या वस्तूसुद्धा त्यांनी डेकोरेट करून ठेवलेल्या आहेत. आणि त्यांच्या किचनमध्ये तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवते मी. किचनमध्ये छान छोटे छोटे स्टोव गॅस अशा टाईपचं ठेवलेलं आहे. आणि हे जे काही त्यांचं टी व्हीचं कॅबिनेट आहे ना तर ते दोन्ही साईडने तिकडून उघडतं, जे दोन्ही साईडने आपण टी व्ही बघू शकतो अशी आहे. आणि आमची सावी खूप खुश होती त्यांच्याकडे, त्यांच्या अंगणात असलेली बंगईवरती बसून, आणि तिला खूप छान वाटत होतं. आणि हे पहा इथे तुम्हाला दिसते ही चूल आहे तांब्याची, त्यानंतर तो गॅस स्टोव आहे. जुन्या काळात पाहिलेल्या सगळ्या गोष्टी तिथे त्यांनी डेकोरेट करून ठेवल्या होत्या. आणि हाच आहे तो पक्षी ज्याने त्यांच्या एका कुंडीत अंडी घातली होती आणि त्यांना ती त्यांनी देऊन दिली कुंडी, त्यांचं घर ठेवलं बनवून. ह्याच आहेत आमच्या संध्या आत्या आणि ही आहे त्यांची सुंदर बाग. हेच आहे आमच्या आत्या, ज्यांचं गार्डन आपण आत्ता व्हिडिओमध्ये पाहिलं. कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक करा.